Hello students. The second part of this logarithmic table, we continue for the multiplication in between the two mathematical quantities. दोन mathematical values असतील आणि त्यांचं multiplication तुम्हाला करायचं असेल, then for that one how to use the log table. log table कसा यूज करायचा त्याच्यावर आज आपण फोकस करणार आहे. चलो आपण कन्सेप्ट डिस्कस करायला घेऊया. तर कन्सेप्टमध्ये काय सांगतोय, मल्टिप्लिकेशनचा पार्ट येणार आहे. ओके, हियर वी डू द मल्टिप्लिकेशन इन बिटवीन द टू व्हॅल्यूज. मॅथमॅटिकल व्हॅल्यूज असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशन डिस्कस करायचं आहे. ओके, चलो आता कन्सेप्ट कसा येणार आहे. सपोज दिस मल्टिप्लिकेशन इज लाईक दिस वन्स. दिस इज अन 50 इंटू 10. हे मल्टिप्लिकेशन जर असेल तर हे मल्टिप्लिकेशन सगळेजण इझिली करू शकतात. देन वी कॅन से दॅट इट्स आन्सर इज 500. ओके, हे मल्टिप्लिकेशन असणार आहे. बट हेच मल्टिप्लिकेशन जर तुम्ही असं जर घेतलं 50.59 आणि इंटू 10.08 असं जर मल्टिप्लिकेशन असेल किंवा इंटू 10.18 असं जर मल्टिप्लिकेशन असेल तर हे मल्टिप्लिकेशन कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशनमध्ये जातं. आणि इफ द कॅल्क्युलेशन इज कॉम्प्लिकेटेड देन फॉर इट्स सॉल्विंग इट्स सिम्प्लिसिटी वी कॅन यूज द लॉग टेबल. त्याच्यासाठी काय वापरू शकता तुम्ही, लॉग टेबल वापरू शकताय. जर असे कॉम्प्लिकेटेड मल्टिप्लिकेशन असतील देन फॉर दॅट वन वी कॅन यूज द लॉग टेबल. त्याच्यासाठी लॉग टेबल वापरायचं. समजते नक्की. मग आता असे जर मल्टिप्लिकेशन असतील तर काय करायचं हे समजून घ्या. सपोज हिअर वी से दॅट दिस इज अन ए व्हॅल्यू. याला कोणती व्हॅल्यू म्हणू आपण, ए म्हणू. दिस इज अन बी व्हॅल्यू आणि या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. यांच्या केसमध्ये लॉग वापरताना काय करायचं, फर्स्टली ओके इज इक्वल टू लॉग ऑफ ए. एचा लॉग घ्यायचा. एचा काय घ्यायचं, लॉग घ्यायचा. कसा घ्यायचा लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलाय. म्हणजेच हे मॅथमॅटिकल व्हॅल्यूचं कन्व्हर्जन लॉगरिथमिक व्हॅल्यूमध्ये घेऊन टाकायचं. त्याच्यानंतर इथे बी जी व्हॅल्यू आहे त्या बीचा सुद्धा लॉग घ्यायचा. मीन्स लॉग ऑफ ए बी व्हॅल्यू. ओके, ए व्हॅल्यूचा लॉग, बी व्हॅल्यूचा लॉग. मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग जर कन्वर्ट केला तर त्यांची ॲडिशन करायची. लॉगमध्ये कन्वर्ट केलं तर त्या लॉगमध्ये काय करायचे, ॲडिशन. आणि तुम्हाला माहिती आहे सिम्पल ॲडिशन करू शकता तुम्ही. ओके, वी कॅन डू दॅट ॲडिशन व्हेरी सिम्पली. म्हणजे लॉगमध्ये कन्वर्ट केलं आणि शेवटी काय घ्यायचं, त्याची ॲडिशन करायची. शेवटी या सगळ्यांची ॲडिशन झाल्यानंतर जे काही तुमचा आन्सर येईल त्याचा शेवटी काय घ्यायचा, अँटीलॉग घ्यायचा. म्हणजे माझ्याकडे ही व्हॅल्यू माहिती आहे मला. लॉग घेतल्यानंतर आधी लॉग घ्या एचं, नंतर बीचा लॉग घ्या. जी तुमची व्हॅल्यू येईल त्या दोघांची ॲडिशन करा. जे तुमचा आन्सर येईल शेवटी त्याचा काय घ्यायचा, अँटीलॉग घ्यायचा. कारण जर लॉग घेतला तर अँटीलॉग हा घ्यावाच लागतो. जसं मराठीचं इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन झालं, त्याचं सोल्युशन मिळालं. आता इंग्लिशचं परत मराठी कन्व्हर्जन केलं तर त्याचा उपयोग आहे. तसं लॉग घेतला आधी, नंतर ॲडिशन केली. लॉगमध्ये मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी ॲडिशन असते. तर शेवटी जे आन्सर येईल त्या आन्सरचा काय घ्यायचा, अँटीलॉग घ्यायचा. तुमचं जे आन्सर येणार आहे ते आन्सर या दोघांची मल्टिप्लिकेशन असणार आहे. ही मेथड सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. समजतं नक्की, हा पार्ट लक्षात घ्या सगळ्यांनी. ओके, क्लिअर आहे नक्की. नेक्स्ट वन, त्याच्यात थोडंसं पुढे जाऊया आपण. तर पुढच्या कन्सेप्टकडे जर गेला, पहा बरं का, आता पुढच्या कन्सेप्टकडे जाणार आहे मी. ओके, तर आता आपल्याला ॲक्च्युअल एक्झाम्पल घेता येईल. याला ए म्हणू, याला बी म्हणू आणि ही मेथड फॉलो करूया. चलो, आधी काय करायचं, एचा लॉग घ्यायचा आहे. दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. आधी काय करायचं, एचा लॉग घ्यायचा आहे. देन फाइंड द लॉग ऑफ ए. कसं फाइंड आउट करणार, आधी डेसिमल पॉईंटच्या अगोदर किती डिजिट्स आहेत हे फाइंड आउट करायचे. फाइंड आउट द नंबर ऑफ डिजिट बिफोर द डेसिमल पॉईंट. मग डेसिमलच्या अगोदर 1 आणि 2 असे 2 डिजिट्स आहेत. डेसिमल पॉईंटच्या अगोदर 2 डिजिट्स आहेत. मग 2 डिजिट्स असतील तर त्याच्यातून एक मायनस करायचं. कॅरेक्टरिस्टिक काढायची ना आपल्याला आधी कॅरेक्टरिस्टिक, डेसिमल पॉईंट आणि नंतर मॅन्टिसा. मग कॅरेक्टरिस्टिक काढण्यासाठी इथे 2 डिजिट्स होते, एक मायनस केला, एक कॅरेक्टरिस्टिक आली 1. समजताय, पॉईंट द्यायचा. आता शेवटी मॅन्टिसा येतो. मॅन्टिसा काढताना डेसिमल पॉईंट कुठे आहे याचा विचार करायचा नाही. मग आपल्याकडे जेवढे 4 डिजिट्स आहेत त्यांचं ग्रुपिंग कसं करायचं, 2 1 1. डेसिमल पॉईंट कुठे याचा विचार करायचा नाही. 4 डिजिट्स असतील तर त्यांचं ग्रुपिंग 2 1 1. समजतंय, 2 1 1 यांचं ग्रुपिंग करायचं. हे लक्षात घ्या. डेसिमल पॉईंट इथे 5 पॉईंट असो, कुठेही असो, असो कुठेही असो, त्याचा काही फरक पडत नाही. ओके, जेवढे तुमचे डिजिट्स असतील त्यांचं ग्रुपिंग करायचं आहे.
पुढचा कन्सेप्ट 50च्या समोर आणि 5 आणि 9च्या खाली आपल्याला त्याचा लॉग फाइंड आउट करायचा आहे. मग आता सगळ्यांनी लॉगॅरिथमिक टेबल काढा बरं. सगळ्यांनी लॉग टेबल काढा. लॉग टेबल काढलाय. हे काही व्हिडिओ पाहण्यासाठी नाही आहे, फक्त हे तुम्हाला कॅल्क्युलेशन समजण्यासाठी. हे लक्षात ठेवा. 50च्या समोर आणि त्याच्यानंतर 50च्या समोर लॉग टेबलला लॉग काढतोय आपण त्याचा. इथे लॉगमध्ये कन्व्हर्जन चाललं आहे. 50च्या समोर आणि 5 आणि इथे मेन डिफरन्समध्ये 9च्या खाली. पहा बरं किती आहे. 50च्या समोर आणि 5च्या खाली 7033. 7033. ओके. आणि त्याच्यानंतर 9च्या खाली किती येते पहा. 50च्या समोर आणि 9च्या खाली मेन डिफरन्समध्ये थर्ड डिजिट आहे. ही थर्ड केस आहे. म्हणजे 8. म्हणजे इथे 8 असणार आहे. तर दोघांची ॲडिशन करायची. 70 तसेच येतील. 33 + 8 41. म्हणजेच तुमची व्हॅल्यू येणार आहे 7041. 7041. ओके. नेक्स्ट वन्स याचा लॉग घ्या. डेसिमल पॉईंटच्या अगोदर 2 डिजिट्स आहेत. एक मायनस करा. एक जो असणार आहे ती त्याची कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. एक जी असणार आहे ती त्याची कॅरेक्टरिस्टिक असणार आहे. मग त्याची कॅरेक्टरिस्टिक 1. आता काय करायचं. ग्रुपिंग. 2 1 1 ग्रुप केला. 10च्या समोर आणि 1 आणि 8च्या खाली. इथे 10च्या समोर इथे 1 येईल आणि इथे मेन डिफरन्समधला 8 येईल. पहा 10च्या समोर आणि 1च्या खाली किती आहे पहा बरं. 10च्या समोर आणि 1च्या खाली 0043. सगळे घ्यायच्या. नाही तर तुम्ही म्हणणार मग मी 4 3 घेतो. 00ला काही व्हॅल्यू नाही. नाही, ही लॉग व्हॅल्यू आहे. ओके. सगळे घेऊन टाकायचे. 0043. आणि इकडे 8च्या खाली किती आहेत ते चेक करा. 8च्या खाली 33 आहेत. 43 + 33 दोघांची ॲडिशन करा. 33 + 30 66 + 10 म्हणजे 76. म्हणजेच 0076. म्हणजे लॉगमध्ये व्हॅल्यू आल्यात. इथे मल्टिप्लिकेशन असेल तर इथे ॲडिशन करा. ॲडिशन केली तर तुमच्याकडे लॉगमध्ये ॲडिशन केली तर काय ते चेक करा. 1 + 6 7. 4 + 7 11. हे 1 + 0 1. हे 7 तसेच. आणि 1 + 1 2. ओके. हे तुमचं व्हॅल्यू आली. हे तुमच्या दोघांच्या लॉगची ॲडिशन आली आहे. म्हणजे मी कुठपर्यंत आलो पहा बरं. स्टेपमध्ये आधी एचा लॉग घेतला. बीचा लॉग घेतला. कदाचित हे तुम्हाला पहिलं एक्झाम्पल असल्यामुळे फास्ट वाटू शकतं. तुम्ही परत पाहू शकता. व्यवस्थित पहा. एचा लॉग घेतला. बीचा लॉग घेतला. दोघांची ॲडिशन करणे. इथे मल्टिप्लिकेशन मॅथमध्ये लॉगमध्ये ॲडिशन करतात. लॉगमध्ये कन्वर्ट केल्यानंतर मग ॲडिशन हे तुमचं आन्सर आलं. शेवटी काय घ्यायचं. परत इंग्लिशचं मराठीमध्ये कन्वर्जन. म्हणजेच लॉग व्हॅल्यू जी आली शेवटी त्याचा काय घ्यायचा. अँटीलॉग घ्यायचा. आणखीन एक लक्षात घ्या. सिम्प्लिसिटीसाठी इथे जरी तुम्हाला असं दिलेलं असेल तर ॲडिशन अशी करू नका. एका खाली एक लिहा. ॲडिशन सोपी होते. क्लिअर होत आहे नक्की. ओके. अशा पद्धतीने ही व्हॅल्यू मिळाली आणि शेवटी त्याचा अँटीलॉग घ्यायचा. आता अँटीलॉग कसा पाहतो. लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं. डेसिमल पॉईंटच्या पुढचे कन्सिडरेशन मॅन्टीचा फक्त पाहायचा. मॅन्टीचा जर तुम्ही चेक केला तर किती येणार आहे पहा. अँटीलॉगचं टेबल काढा आधी. पहिले ते लक्षात घ्या. कधी कधी काय होतं अँटीलॉग पण आपण लॉगच्या टेबलमध्ये पाहतो मग चुका होत आहे. अँटीलॉगचा टेबल घ्या. 71चा 17 मध्ये. म्हणजेच पॉईंट 71च्या समोर आणि 1 आणि इकडे मेन डिफरन्समध्ये 7च्या खाली. पॉईंट 71 कुठे आहेत ते चेक करा. त्याच्यानंतर 1च्या खाली 5140 आहेत. 5140. आणि त्याच्यानंतर त्याच्याच पुढे 71च्याच पुढे 7च्या खाली मेन डिफरन्समध्ये 7च्या खाली 8 आहेत. म्हणजे मी इथे 8 म्हणणार आहे. मग 51 तसेच. म्हणजेच तुमच्याकडे इथे 51 तसेच. आणि इथे किती येणार आहे. 40 + 8 48. म्हणजेच ही व्हॅल्यू आली आहे. प्रश्न तयार झाला. अँटीलॉग घेतला मी. प्रश्न तयार झाला. डेसिमल पॉईंट मी कुठे देऊया. मग डेसिमल पॉईंट आपल्याला द्यायचा आहे तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक चेक करावं लागते. लक्षात घ्या. अँटीलॉग घेताना फक्त एवढंच कन्सिडरेशन केलं. आणि डेसिमलसाठी ही कॅरेक्टरिस्टिक वापरतात. 2 आहे ना. त्याच्यामध्ये एक ॲड करा. 3 झाले. 3 नंतर पॉईंट द्यायचा. 1 2 3. म्हणजेच तुमचा डेसिमल पॉईंट इथे असणार आहे. हे तुमचं आन्सर असणार आहे. समजतंय. हे दोघांचं मल्टिप्लिकेशन एवढं असणार आहे. झालं कॅल्क्युलेशन्स.
अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन्स करता येत आहेत. तू म्हणतायस सर त्याच्यापेक्षा आम्ही इथे एक एक करून मल्टिप्लिकेशन केलं असतं. बरोबर आहे तुमचं, म्हणजे 8ने केलं असतं, तर 1ने केलं असतं, 0ने केलं असतं, 1ने केलं असतं आणि मग त्यांची सगळ्यांची ॲडिशन केली असतं. आमचं आन्सर इतक्या वेळेत आलं पण असतं. लॉग टेबलची पण गरज नाही टेबल वापरायची. बरोबर आहे तुमचं, पण बऱ्याच वेळा फिजिक्समध्ये काही कॅल्क्युलेशन कॉम्बिनेशनने येत असतं. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, पॉवर हे सगळं तिथे येत असतं. सगळं त्याच्यामध्ये येणार आहे किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पण असणार आहे. मग अशा वेळेस आपल्याला हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी लॉग टेबल महत्त्वाचं असतो. त्याच्यासाठी ही प्रॅक्टिस चालली आहे. तुम्हाला असं वाटलं नुसतं 1-2च मल्टिप्लिकेशन आहेत, नका वापरू लॉग टेबल. पण जर कॉम्बिनेशनमध्ये आलं, तिथे डिव्हिजन पण येणार आहे, पॉवर पण येणार आहे, असे सगळे कन्सेप्ट येणार असतील, तर अशा वेळेस तुम्ही लॉग टेबलची प्रॅक्टिस ठेवा फक्त. ओके, हे कन्सेप्ट लक्षात घ्या. जिथे गरज आहे तिथे आपल्याला वापरायचं आहे. लक्षात आलं सगळ्यांना? मग असे काही आणखीन कॅल्क्युलेशन्स घ्या आणि तुम्हाला कॅल्क्युलेटर असतं, तुमच्या मोबाईल वापरता तुम्ही, म्हणजे कॅल्क्युलेटर पण आहे, त्या कॅल्क्युलेटरने करून पहा मल्टिप्लिकेशन आणि लॉगने पण करून पहा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. चलो मी आणखीन एक एक्झाम्पल घेतो समजण्यासाठी. क्लिअर आहे? ओके, पहा इथे मेथड तीच वापरायची मला. मेथड समजून घ्या, ही मेथड आहे, हे स्टेप्स आहेत, ह्या स्टेप्स मला वापरायचे, पाठ नाही करायचं गरज. एकदम सोपं आहे. ओके, जर सपोज व्हॅल्यू थोडीशी कॉम्प्लिकेशनमध्ये घेऊया आपण. कॉम्प्लिकेशन नाही आहे, पण तरी आपल्याला असं म्हणता येईल, दिस इज अँड 723.2 इंटू 0.0529. चलो, हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे, हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग आता आपल्याला स्टेप माहीत आहेत, याचा लॉग घ्यायचा, याचा लॉग घ्यायचा, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच इथे काय करायची, लॉगची ॲडिशन करायची आणि शेवटी अँटीलॉग घ्यायचं. मेथड क्लिअर झाले. चलो लॉग घेऊन टाकूया आपण. मग आता लॉग कसा येणार आहे पहा. यांचा लॉग घेतो मी. डेसिमलच्या अगोदर डिजिट्स किती आहेत? 3. ओके, 1 2 3 3 डिजिट्स आहेत. एक मायनस करायचा, किती डिजिट राहिले? 2. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक आली 2 पॉईंट. क्लिअर आहे नक्की? आता ग्रुपिंग करायचं. ग्रुप कसं करायचं? 2 1 1. डेसिमल पॉईंट कुठे विचार करायचा नाही मॅन्टिसा काढताना. मग ग्रुपिंग केलं, लॉगचा टेबल काढायचा आठवणीने. काही वेळा बऱ्याच वेळा अँटीलॉगचा टेबल काढलेला असतो, मग आपण तेच पाहत असतो. लॉगचा टेबल आहे का ते पाहायचं आधी. लॉगचं टेबल पाहायचं. 72च्या समोर 3च्या खाली आणि मिन डिफरन्समधल्या 2च्या खाली अशा व्हॅल्यू तुम्हाला पाहता येतील. समज आहे? तर चेक करा. तर चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल 72च्या समोर आणि 3च्या खाली किती आहे पहा. 72च्या समोर आणि 3च्या खाली 8591 8591 आणि 72च्या समोर आणि मिन डिफरन्समध्ये 2च्या खाली 1. मग ह्या दोघांची ॲडिशन केली, 91 + 1 92, म्हणजेच 8592. दोघांची ॲडिशन केली, शेवटच्या डिजिटमध्ये ॲड करायचा. मी तुम्हाला सांगितलं पहिले 2 डिजिटमध्ये शक्यतो फरक पडत नाही. मग शेवटीमध्ये 91 + 1 92 असं पटकन कॅल्क्युलेशन ओरली करायचं, नाही तर एका खाली एक लिहिताना कॅल्क्युलेशन करताना तसं नका करू. ओके, एकदम सिंपल पद्धतीने का. पुढचा कन्सेप्ट, इथे या, इथे या. 2 झिरो दिसतात म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ही बारमध्ये आली. 2 आले म्हणजेच बार 2. हे कुणीही सांगेल. समजतं? एवढं सोपं आहे. 2 झिरो आले, बार 2 म्हणायचं. कॅरेक्टरिस्टिक आली. आता पुढच्यांची ग्रुपिंग करायचं. आता हे झिरो तर घेता येत नाही आपल्याला, नॉन डिजिटपासून सुरुवात, नॉन झिरोपासून सुरुवात करायचं आहे. मग ग्रुपिंग 52 9 पुढे काही नाही म्हणजे झिरो समजायचं. मग आपण इथे कसं पाहायचं? 52च्या समोर आणि 9च्या खाली. इकडे मिन डिफरन्समध्ये पाहायची गरजच नाही, कारण तो झिरो आहे आणि मिन डिफरन्स झिरो नसतोच आपल्याकडे. 1 पासून सुरुवात होतं मिन डिफरन्स पहा, 1 पासून सुरुवात होतो म्हणजे तिथे येणारच नाही. चलो सांगा आता. 52च्या समोर आणि 9च्या खाली, 52च्या समोर आणि 9च्या खाली 7235 7235 डायरेक्ट लिहून टाकलं मी. एवढं सोपं आहे. इथे डायरेक्ट आहे ना 7235, ती डायरेक्ट व्हॅल्यू घेतली आहे. आणि मग आता या लॉगची ॲडिशन, लॉगची ॲडिशन केली तर 2 + 5 7, 9 + 3 = 12. ओके, 5 + 2 7 + 1 8, हे 15 आणि इथे किती येणार? 1. मग 2 + 1 3 आणि हे -2 आहेत. ॲडिशन नीट करा. बार 2 म्हणजे -2 आहेत. हे हातचा आला एक. हे 1 + 2 3 -2 म्हणजेच किती येणार आहे? 1. क्लिअर होत आहे? सगळ्यांनी लक्षात घ्या. ओके,
आणि मग इथे काय करायचं शेवटी यांचा आता अँटीलॉग घ्यायचा आहे. नाव टेक इट्स अँटीलॉग. आता हे सगळे मेथड आले का नाही पहा. एचा लॉग झाला, बीचा लॉग झाला, दोघांची ॲडिशन झाली, शेवटी काय घ्यायचं अँटीलॉग, विसरायचं नाही. ओके, मग अँटीलॉगकडे जा, अँटीलॉगचं टेबल काढा, पहिलं वाचून घ्यायचं अँटीलॉग आलं का. नंतर 0.58चा 27 अँटीलॉग घेताना पॉईंटच्या पुढे पाहायचं. 0.58चा 2 आणि मिन डिफरन्समधला 7. पहा बरं 0.58चा 2 3819 आणि 7 6 येते. 3819 प्लस 6 3819 आणि इकडे किती आहे 6 आहे. मग 3819 प्लस 6 केलं तर किती येणार आहे बाळांनो पहा बरं. 19 प्लस 6 25 म्हणजेच 3825 हे तुमचा अँटीलॉग आला. आता पॉईंट कुठे द्यायचा, इथे 1 आहे म्हणजेच पॉईंट कुठे द्यायचा तुमच्याकडे 2 नंतर, म्हणजेच 2 नंतर द्यायचा. इथे तुमचा डेसिमल पॉईंट येईल. समजलं, हे तुमचं आन्सर असणार आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन. क्लिअर होत आहे नक्की. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करायचे. चला अजून एक मी आता एक्झाम्पल नवीन घेण्यापेक्षा ह्याच्यात थोडं मॉडिफिकेशन करतो. जर माझ्याकडे हा जर डेसिमल पॉईंट इथे जर असता तर काय झालं असतं मला सांगा बरं. तर माझी ही कॅरेक्टरिस्टिक बदलली असते. डेसिमलच्या अगोदर काय आहे, एक डिजिट आहे, मग कॅरेक्टरिस्टिक किती आली असती तुमची 0 आली असती. समजतं, 0 आली असती. क्लिअर होत आहे का. बाकी बदल काहीच होणार नाही. 72चा 32 मध्ये लॉग तोच येणार, त्याच्यात बदल होणार नाही. मग ही ॲडिशन बदलेल माझ्या. आता 2 + 5 7 हे सगळं तेच येणार आहे. फक्त एक हातचा आला होता 1 आणि हे -2 1 - 2 -1 म्हणजे 12 आला असं. अरे लक्षात आलंय, हे बाकीची ॲडिशन तीच आली असती 1, फक्त इथे 2 होता ना त्याच्याऐवजी आता 0 झाला का, कारण कॅरेक्टरिस्टिक त्याची 0 आली. ॲडिशन केली तर -2 + 1 -1 म्हणजे 12. आणि शेवटी अँटीलॉग घेतला, तुम्ही पॉईंटच्या पुढे घेतात, याच्यात काही बदल होणार नाही, पण डेसिमल पॉईंट बदलेल 12 आहे म्हणजे एक 0 आला पाहिजे, म्हणजे 0.3825 हे तुमचं आन्सर येईल. काय बदल केला मी, फक्त डेसिमल पॉईंट शिफ्ट केला तर तुमचा आन्सर बदलला. समजतंय. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर्स तयार होत असतात, ते लक्षात घ्या. क्लिअर आहे. असे आणखीन काही कॅल्क्युलेशन्स करा जिथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन्स असतील. अशा आणखीन काही कॅल्क्युलेशन्स करा. जर काही अडचण आली तर नक्की मला विचारा. ओके ओके, इथे आपण थांबूया. हे मल्टिप्लिकेशनचा कन्सेप्ट आहे. खूप कॅल्क्युलेशन्स करता येतात, खूप प्रॅक्टिस करता येते, फक्त तुम्हाला हा रूल क्लिअर झाला पाहिजे. विशेष बाकी काही नाही आहे. तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो. लास्ट टाइम मी म्हटलं होतं अँटीलॉग घेताना डेसिमल पॉईंट कुठे द्यायचा हे नाही कळलं तर सरळ एका डिजिट नंतर याच्या जागेवर असंही लिहिता येतं 3825 हा तुमचा अँटीलॉग आला. पॉईंट कुठे द्यायचा नाही कळलं तर एका नंतर देऊन टाका पहिल्यानंतर, आणि × 10⁻² हे 12 म्हणजे -1 आहे, -1 म्हणून टाका. असं लिहिलं तरी चालतं. याचा अर्थ एकच. 12 आहे म्हणजे 1 ने पॉईंट शिफ्ट झाला तर 0 पॉईंट होईल ना. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. क्लिअर आहे नक्की. अशा पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येतं बाय यूजिंग अँड लॉगॅरिथमिक टेबल. ओके, जास्तीत जास्त प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा, सोपे सोपे कॅल्क्युलेशन्स पण करा. आधी काय करायचं, कॅल्क्युलेटरने आन्सर लिहून ठेवायचं, नंतर याने लॉगने कॅल्क्युलेट करायचं, मॅच होतं का चेक करायचं. येत असतं. तुमचं जर ग्रुप असेल, तुमच्या मित्रांचा ग्रुप असेल, मैत्रिणींचा ग्रुप असेल, तर तुमच्यामध्ये जर काही अडचण आली तर एकमेकाला सहकार्य करा, सांगा. जरी नाही समजलं तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तर मी इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण डिव्हिजन बरोबर भेटणार आहोत. तोपर्यंत प्रॅक्टिस करा. ओके.